सांगून सुरुवात करा. माझं नाव प्रियांका दीपक पराटे. मी गावावरून आले होते. सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले. रिक्षा केली. त्यात म्हणजे घरची सर्व होते. बॅग जास्त होतं, त्यामुळे रिक्षात माझी बॅग विसरले. म्हणजे मी गुलाबसन डेअरीपासून ते सेक्टर 6 तिथपर्यंत गेले. मग माझी बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली. मग तिथून माझ्या लक्षात नाही आलं की राहिली म्हणून. सकाळी लक्षात आलं, म्हणजे जेव्हा मी बघायला गेले तेव्हा. नंतर ना आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस इथले साहेब, मोठे साहेब, जाधव साहेब, अजून म्हणजे अनेक साहेब होते. कोपरखाना पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब लोक सर्वांनी मदत खूप केली. त्यांनी रिक्षावाल्यांना शोधून काढले. त्यांनी पण त्यांना सहकार्य केले. दोघांनी त्यांचे खूप आभारी आहे. मुंबई पोलीस जे आभार, धन्यवाद. आम्हाला भरपूर सहकार्य केलं, कारण आम्ही लहान मुलं दोघीच चाललो होतो. घाबरलो होतो आम्ही. रात्रीची वेळ होती, 2-3 वाजता. परत सकाळी आमच्या लक्षात आल्यावर आम्ही पोलीस स्टेशनला आलो. तिथे आम्हाला आमची तक्रार त्यांनी घेतली लगेच. मग त्यांनी सांगितलं, आम्हाला बसवलं त्यांनी. म्हणजे आमची त्यांनी भरपूर काळजी घेतली, दक्षता घेतली अशी. आणि आम्हाला आमची बॅग त्यांनी मिळवून दिली. आणि रिक्षावाला पण त्यांनी पण सहकार्य केलं. त्यांनी बिचाऱ्याने आणून दिली. त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल मी धन्यवाद. आणि कोपर घराण्याचे म्हणजे मुंबई पोलीस खरोखर म्हणजे सहकार्य व्यवस्थित करतात. ते आम्ही गावावरूनच आली, तिची आई आहे. म्हणजे आम्हाला एवढे त्यांनी सहकार्य केले ना, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. कारण का, धन्यवाद मुंबई पोलीस बद्दल. त्यांनी इतके आम्हाला म्हणजे सहकार्य केले ना, ते खरंच म्हणजे सांगण्यात पण नाही. म्हणजे आम्ही इतकं घाबरलो होतो ना, रात्रीची वेळ होती. पण आमचे 3 तोळे म्हणजे सामान्य लोकांचं घेणं, डाग घेणे काही जोक नाही. पण त्यांनी आम्हाला सहकार्य करून कोपर घराणे पोलीस ठाणे यांनी खूप मदत केली. थँक्यू. खूप खूप त्यांच्या शुभेच्छा. म्हणजे आम्हाला म्हणजे इतकं आम्ही घाबरलो होतो ना, रडलो सुद्धा आम्ही. आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं ना, खरंच त्यांचे खूप खूप आभार मानते. रिक्षावाल्यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी आणून दिले, म्हणजे सहकार्य केलं त्यांना आणून दिले. आणि त्यांनी पण म्हणजे सगळं व्यवस्थित करून त्यांनी भरपूर सहकार्य केलं. मी अभिषेक दशरथ बरदाडे. काल रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाबसनवरून पॅसेंजर भेटलेले. सेक्टर 5 मध्ये सोडायचं होतं. त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये. तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली. आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत, त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची. पोलीस स्टेशनमध्ये बॅग जमा केल्यावरती पोलिसांनी तुझं सत्कार केलेला आहे. बाकी ऑटोवाल्यांना काय मेसेज देईल? बाकी हॉटेलांना हाच मेसेज देईन की आपलं खऱ्या ह्याने सगळे वागत राहा. जे काय असं गाडीत राहिलं, विसरलं तर चौकीला आणून जमा करा, बस.